मणी सर काय करताय तुम्ही? नाही म्हणजे मी बरेच दिवस झाले बघतीये तुम्ही सतत काहीतरी कामात असता, फोनवर काहीतरी करत असता, कोणाशी तरी बोलत असता. मणी सर काय चाललंय मला कळणार आहे का? स्वानंदी एक मिनिट, माझं महत्वाचं काम चाललंय. हॅलो नमस्कार, मी स्वानंदी. आओ काय स्वानंदी? मणी सर मगाशी तर खूप म्हणत होतात मिसेस स्वानंदी मणी सरपोतदार. सकाळी तर बायकोवर खूप प्रेम उतू आलं होतं. आता काय झालंय? आता चक्क इग्नोर करताय मला, फोनवर बोलताय मी समोर असताना. हे असं चालणार नाहीये मणी सर. अच्छा, म्हणजे जसा सकाळी माझ्या प्रेमाला उत आला होता तसा आता तुमच्या प्रेमाला उत आला. आजच नाहीये काही. कितीतरी दिवसांपासून बायकोचं प्रेम आहे तुमच्यावर, पण तुम्हाला कुठे दिसतंय? वेळ तरी आहे का तुम्हाला प्रेम समजून घ्यायला? अरे बापरे, आम्हालाही कळू द्या ना आमच्या बायकोचं आमच्यावर कधीपासून प्रेम येते. ते मी नाही सांगणार. हो, तुम्ही जोपर्यंत मला सांगणार नाही तोपर्यंत मी नाही सांगणार. का नाही सांगणार? सांगा ना. मी नाही म्हणाले ना, मी नाही सांगणार तर नाही सांगणार. बरं सांगा ना एकदा. मणी सर नाही म्हणाले ना मी, आधी तुम्ही सांगा. बर सांगतो, म्हणजे मी तुम्हाला नाही तर कोणाला सांगणार ना. तर 2 महिन्यात आपलं बाळ या जगात येणार आहे. तर त्या उद्देशाने मी असं प्लॅन करतोय की एक लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट असावी. म्हणजे हे बघा स्वानंदी, माझ्याकडे खास अशी काही नोकरी नाहीये. मी सरपोतदारांकडे काम करतो, त्याच्या बदल्यात ते जेवढे पैसे देतील तोच माझा इन्कम. हा म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा सोर्स ऑफ इन्कम नाहीच आहे ना. तर मला असं वाटतंय की आपण स्वतःचा बिझनेस उभा करावा. अरे वा, ही तर चांगली कल्पना आहे की. हो ना. हा मला असं वाटतं आपण लहान मुलांच्या कपड्यांचा बिझनेस करावा. अहो मी बऱ्यापैकी रिसर्च केलाय आणि त्यात खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे आपण फक्त डिझाईन तयार करायच्या आणि शिवायला ऑर्डर द्यायची. एकदा कस्टमर जुळले ना आपल्याला तर मग आपण हळूहळू पैशांच्या बाबतीत मार्जिनही वाढवू शकतो. आणि एकदा आपल्याकडे पैसे आले की मग स्वतःच्या मशिनरीज घेऊ. स्वानंदी आपण आपलं ऍप, आपली वेबसाईट सुद्धा तयार करू शकतो. मणी सराव खरंच चांगली कल्पना आहे. हे बघा, सगळे कपडे मी डिझाईन करणार, मी शिवणार सुद्धा. अहो माझ्या डोक्यात तर भन्नाट भन्नाट आयडिया आहे, मी तुम्हाला सांगते. नाही ऐका ऐका, हे बघा ऑफकोर्स डिझाईन तुम्हीच तयार करणार. मग काय. हा पण शिवायची गरज नाही का? तुमचा आता 7वा महिना चालू आहे की नाही, आणि मला असा कुठलाच बिझनेस करायचा नाही ज्यात तुम्हाला त्रास होईल. म्हणे सर तसं नाही. अहो पण मी नाही, पण वगैरे काहीच नाही, ठरलंय. ओके, आता मी माझं सांगून झालंय, आता तुम्ही सांगायचंय. काय 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 हेच, माझी बायको माझ्यावर कधीपासून प्रेम करायला लागली. म्हणे सर रात्र खूप झाली आहे, झोपा. काय झोपा? झोपा वगैरे काही नाही, मला पहिले ऐकायचंय. म्हणे सर काय हट्ट धरून बसलाय? हो मी सांगितलं की तुम्हाला. काय सांगितलं? कधी सांग, मला परत ऐकायचं. म्हणे सर काय हट्ट करू नका. नाही. काय लावलाय तुम्ही? अहो स्वानंदी सांगा ना. म्हणे सर काय करताय? हात नाही, सोडा. मी नाही सोडणार. म्हणे सर मी हात नाही सोडणार. मी हात सोडा म्हंटल ना. म्हणे सर काय? मी काहीच पाहिलं नाहीये. मी परत जाऊ? नाही मॅडम, हो आम्ही बोलत होतो फक्त. नक्की? हो मॅडम, असं काय करताय? सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. हो मी तेल घेऊन आले होते. दिवसभर स्वानंदी धावपळ करत असते ना, म्हटलं तिच्या तळव्याला थोडंसं तेल लावून द्यावं, बरं वाटेल तिला. मॅडम अहो तुम्ही कशाला? मी लावेन, द्या तुम्ही इकडे. का? आई आहे ना मी तुझी, एवढं करू शकते ना. हा छान छान कल्पना आहे, तुम्ही लावा तेल, मी आलोच.
संचिता, डोकं धरलंय ग. रात्रभर डोळ्याला डोळ्याने लागला. डास इतके चावताय तिकडे, चावून चावून चाळण करून टाकली ग. किती उकडतंय बघ इकडे. ए संचिता, हे सगळं आवरून जा प्लीज. संचिता, काय झालंय तुला? अगं काय ग, तुझ्याशी बोलतीये मी. हा, आणि हे काय, सुजित कुठे गेला? काय ग, तुला विचारते मी. का बोलणार आहेस की नाही काही? काय? अरे सुजित, कुठे गेलेलास? हा, मला काळजी वाटत होती केवढी. सुजित, काय झालंय? डोकंच फिरतं का माझं? काय नाही, इकडे झोप येत नव्हती म्हणून म्हटलं सर ब्रेकफास्ट करूया, चहा घेऊया म्हणून बाहेर पडलो. न्यूजपेपरचा स्टॉल दिसला, न्यूजपेपर घेतला. डोकंच फिरलंय माझं. कोणाविषयी लिहून आलाय माहितीये का? व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल कपल मणी आणि स्वानंदी. बघ बघ बघ. आदर्श जोडपं. आदर्श जोडपं कसं असावं तर मणी आणि स्वानंदी सारखं असावं. अनेक तरुण तरुणींना ज्यांच्याकडून खूप काही शिकता येईल, ज्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल असे मणी आणि स्वानंदी. अरे वा, किती सुंदर लेख लिहून आलाय आजच्या पेपरमध्ये. मणी, स्वानंदी, नीलम, लवकर या. अरे या. नीलम बस, मणी बस, स्वानंदी. काय झालं? अगं मणी आणि स्वानंदी सेलिब्रिटी कपल झालेत. म्हणजे? म्हणजे काय विचारतेस? आजच्या पेपरमध्ये त्यांचं भरपूर कौतुक झालेलं आहे, एक आदर्श कपल म्हणून. जे वाच. नुकताच व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा झाला. त्यानिमित्ताने आम्ही आपल्या जवळपास असणाऱ्या काही विशेष जोडप्यांचा इथे परिचय करून देणार आहोत. आजची जोडी आहे मणी आणि स्वानंदी. स्वानंदीच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला ज्याने एखादी सामान्य मुलगी निराश झाली असती, तिच्या जगण्याची इच्छा संपली असती. पण स्वानंदी त्या प्रसंगानंतर खंबीरपणे उभी राहिली. तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगामुळे तिच्या पोटात वाढणारं मूल तिने आई म्हणून जन्माला घालायचा निर्णय घेतलाय. तिचा गुन्हेगार न सापडल्याने तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण हे जरी माहिती नसलं तरी ते मूल परक मात्र नक्कीच नसेल. कारण मणिकुमारने स्वानंदीशी लग्न करून तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला स्वतःचं नाव देण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. स्वानंदी सारख्या अनेक पीडित मुलींना आज मणीसारख्या धाडसी मुलाची गरज आहे. स्वानंदीच्या मागे मणी भक्कमपणे उभा आहे तिला आधार द्यायला. आजही आपल्या समाजात मुलाला बापाच्या नावाने आणि आडनावाने ओळखण्याची प्रथा आहे. त्यामुळे मूल जन्माला येताना त्याचा बाप कोण ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. स्वानंदीला मणी भेटला आणि तिच्या बाळाला त्याचं नाव मिळालं. स्वानंदीच्या आयुष्याचं नुकसान टळलं. तिच्या बाळाला खरा बाप कोण हे जाणून घ्यायची इच्छा स्वानंदीच्या मनात नक्कीच असेल. आणि तो माणूस सापडेपर्यंत स्वानंदी आणि मणीच्या सुखी आयुष्यात हा प्रश्न कायम असेल. आलोच. मी आले. एक जरा मणीशी बोल तू. तू शांत झाला की माझ्याकडे पाठव, जरा काम आहे. स्वानंदी बेटा, अभिनंदन. छान लेख लिहून आलाय नाही? हे आदर्श जोडपं हे ना, हे सगळं डॅड मुद्दाम करतायत कारण आपल्याला त्रास व्हावा म्हणून. नाही, मला सांग, डॅडनेच प्रेशराईज केलं असणार ना न्यूजपेपरवाल्यांना ह्यांच्याविषयी छापायला. नाहीतर या न्यूजपेपरवाल्यांना काय मुंबईत कपल नसतं सापडलं. हे कपल आदर्श
मणी आणि स्वानंदी काय चाललंय यार? प्रत्येक गेम मध्ये आपण हरतोय, प्रत्येक गेम मध्ये आपण हरतोय आणि ते जिंकतायत प्रत्येक वेळेला. याचं कारण काय माहितीये? त्या तिघांमध्ये असणारी युनिटी. त्या तिघांपैकी कुणालाही काहीही प्रॉब्लेम आला ना तर सगळे उभे राहतात तो प्रॉब्लेम फेस करायला. नाहीतर आपण. अगं आपण काय, आपण इकडे एकत्रच राहतोय ना ह्या खुराड्यात. आपण एकत्र राहतो ना, सगळा त्रास आपण एकत्र सहन करतोय. हो करतोय ना. आणि पाहते आपली युनिटी. समजा मी कधी पकडले गेले ना तर मला एकटीला सोडता तुम्ही दोघे आणि स्वतः मात्र हात वर करून मोकळे. मुळात मी तुमच्याशी का बोलते ना हेच कळत नाहीये मला, सिरियसली. संचिता 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 संचिता, काय झालंय? काय झालंय तुला माहित नाहीये काय झालंय? कालच्या प्लॅन मध्ये आपण तिघेही इन्व्हॉल्व्ह होतो, पण मी जेव्हा पकडले गेले तेव्हा तुम्ही दोघांनी हात वर केले. हे बरं आहे सुजित, म्हणजे फायदा झाला तर तो तिघांचा आणि पकडली गेली तर संचिता एकटी. हे असं करता तुम्ही आणि म्हणे आपण एकत्रच होतो. संचिता प्लीज शांत हो, प्लीज. हे बघ, काल जे काही झालं त्यासाठी मी तुझी माफी मागतो दोघांच्या वतीने. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण हे काल का झालं याचा विचार केलास का तू शांतपणे? डॅडनी काय सांगितलंय? त्या तिघांबरोबर जे काही घडेल त्याला दोषी आपण असणार आहोत आणि त्यांची शिक्षा तर ठरलेलीच आहे. आपल्या तिघांनाही ते घरातनं बाहेर काढतील. आता जरा तू शांतपणे विचार कर. काल जर आम्ही तुला सपोर्ट केला असता आणि डॅडनं आपल्या तिघांनाही घराबाहेर काढलं असतं तर? कळतंय का तुला? हे बघ, जर काल डॅडनं तुला एकटीला घराबाहेर काढलं असतं तर आम्ही दोघं होतो की घरात. आम्ही काहीतरी प्लॅन केला असता, काहीतरी विचार केला असता आणि तुला घरात पुन्हा घेऊन आलो असतो. संचिता, आपल्या तिघांपैकी एकानं तरी या घरात असणं महत्वाचं आहे, तरच आपले प्लॅन सक्सेसफुल होते. काय झालं? तू असं निघून का आलास? हॅलो. हा, कोणाचाही फोन आलेला नाहीये. काय चाललंय म्हणे? अरे आई आहे मी तुझी, तू मान्य कर किंवा नको करूस, पण मुलाचा चेहरा बघून आई त्याच्या मनातले भाव ओळखू शकते. काय झाले सांगशील? म्हणे काय झालंय? अरे बोल ना. झालं ना. पेपर मध्ये आमच्याबद्दल लिहून आल्यानंतर मला आनंद झाला, पण जेव्हा जेव्हा स्वानंदी आणि माझ्या नात्याचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा ते बाळ माझं नाहीये, त्या बाळाचा खरा बाप कोण आहे हे अजून माहित नाहीये, ह्या गोष्टींचा उल्लेख होतोच होतो. आणि हे सत्य आहे. मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्रास होतो ना मॅडम. पण मी अजूनही स्वानंदीचा गुन्हेगार शोधून त्यांना समाधान नाही मिळवून देऊ शकलोय. त्यांच्या आयुष्यातला एक धडा अजूनही तसाच आहे उघडा, आणि मला तो क्लोज करायचा आहे. जेव्हा जेव्हा या गोष्टींचा उल्लेख होतो ना मॅडम, मला त्रास होतो. मी समजू शकते. स्वानंदीचा गुन्हेगार सापडला नाही याचा त्रास मला सुद्धा होतोय. स्वानंदीच्या गुन्हेगाराचा तपास जवळजवळ थांबलाय, पण आपण त्याला शोधून काढू ना. मला हे माहिती आहे की हे वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे जे काम पोलीस नाही करू शकले ते आपण कसं करणार हा सुद्धा विचार मनात आला असेलच. पण पोलिसांसाठी हा फक्त तपास होता, आणि आपल्यासाठी स्वानंदीचा मान, सन्मान आणि आपलं समाधान. मला सांग, पार्टीमध्ये साधारण किती माणसं असतील? 50. त्या 50 माणसांना आपण पिंजून काढू. आपला गुन्हेगार त्यातलाच एक आहे, आपण त्याला शोधून काढू ना. मी तुझी साथ देईन, मी तुझी मदत करेन. अंबिका मॅडमनी खूप प्रयत्न केले, यश जवळजवळ त्यांच्या हाती लागलं होतं, पण आता त्या कुठे आहे हे सुद्धा माहिती नाही. हो ना, खरंच अंबिका मॅडम कुठे काहीच कल्पना नाही. पण मॅडम, आपण खरंच स्वानंदीचा गुन्हेगार शोधून काढू. आमचं बाळ जन्माला यायच्या आत.
शालिनी, संचिता, नाश्ता झाला की नाही? लवकर घेऊन या. हो हो आणते. अरे ये, बरं झालं, तुझीच वाट बघतोय. बस बस. मला सांग, आपल्या पार्टी फंडामध्ये किती पैसे जमा झालेत आणि पार्टीसाठी किती खर्च झालेत त्याचं जरा सांग बरं हिशोब मला. काय झालं साहेब, असं का बघताय? अरे कौतुकाने बघतोय मी तुझ्याकडे. तू नसलास की माझं काय होईल या विचारानंच मला भीती वाटते. नाही म्हणजे मध्यंतरी सत्य काय होतं हे कळल्यानंतर तू मला सोडून गेलास. एक बाप म्हणून मला खरंच दुःख झालं. माझा मुलगा सोडून गेलाय, पण त्याच्या बरोबरीनंच एक माझा खंदा समर्थक, एक कार्यकर्ता, मॅनेजर, सेक्रेटरी अशी अनेक लोक तुझ्या रूपानं मला सोडून गेली. सगळा गोंधळ चालला होता, कुठलीही कामं नीट होत नव्हती. पण तू परत आलास आणि घडी व्यवस्थित बसली बघ. तुझ्या मनात माझ्याबद्दल अजूनही राग असेल, नाराजी असेल आणि मी समजू शकतो, म्हणजे साहजिक आहे ते. पण माझ्या मनात तुझ्याबद्दल एक बाप म्हणून आणि एक नेता म्हणून खरंच कौतुक आणि प्रेम आहे. अभिमान आहे मला तुझा. आणि सगळी कामं किती सहजपणे हँडल करतोस रे तू. हा डॅड, डॅड हा जे काही हँडल करतोय ना ते सगळं फक्त तुम्हाला दाखवायला, तुम्हाला खुश करायला. अदरवाईज माझा मोठा भाऊ उत्तम पद्धतीने कॉर्नर करतोय मला. काय बोलतोयस तू? विचारा ना ह्यालाच. दर महिन्याला माझ्या अकाउंटला 2 ते 3 लाख रुपये येतात ना डॅड माझ्या कामाचे. मग या माझ्या मोठ्या भावाने ह्याच्याच मनाने फक्त 20,000 रुपये कसे ट्रान्सफर केले विचारा ह्याला. काय रे म्हणे, सुजितरावांच्या अकाउंट मध्ये फक्त 20,000 रुपयेच ट्रान्सफर केलेस तू? साहेब अहो, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पेमेंट केलंय मी. पण हा तर म्हणतोय की तू तुझ्या मनानं तसं ट्रान्सफर केलीस 20,000 रुपये. तर त्याला समजावून सांग ना काय ते. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑफिसमध्ये जो जितक्या वेळ काम करेल तेवढंच पेमेंट त्याला द्यायला सांगितलंय तुम्ही. अगदी बरोबर आहे. हा म्हणजे सुजित ऑफिसमध्ये फक्त एकदाच आला होता, तेही 10 मिनिटं. त्यानुसार त्याचे 3,500च होत आहेत. पण मी त्याला 20,000 ट्रान्सफर केले. घर चालवतोय ना सध्या, आणि आउट हाऊस मध्ये राहून घर चालवायचं म्हटल्यानंतर 20,000 रुपये लागतातच. जर पुढच्या महिन्यात त्याची अटेंडन्स चांगली असली तर त्याला त्यानुसार पेमेंट करेल आणि आत्ता जे ऍडव्हान्स दिलेत ते मायनस करता येईल. काय सुजितराव, लक्षात आलं का सगळं? जो जितकं काम करतो तितकेच पैसे मिळतात. असे फुकट बसून तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत, कळलं का? येस डॅड. चल म्हणे आपण स्टडी रूम मध्ये जाऊया. काय आपल्याला खूप काम आहेत, आपण काय रिकाम टेकडे नाही आहोत. तर ह्यांच्यासारखे डिस्टर्बन्सेस येत राहतील. आता नाश्ता मिळणार आहे का की त्यामध्ये पण कटिंग होणार आहे? हो आणते. होती होतं ह्या आता. भूक नव्हती, त्याला नाश्ता देऊया, भूक लागली. सुजित कॉफी. मी बघितलं डॅड कसे वागले तुझ्याशी ते, पण तू चिडू नकोस. आपले पण दिवस बदलतील. कधी येणार आहेत मॉम? फक्त नशिबावर अवलंबून राहिलो ना आपण, म्हातारपणी चांगले दिवस येतील. काय उपयोग आहे त्याने? अरे तू चिडू नकोस ना, जरा शांत हो. बरं ठीक आहे, नाश्ता करून घेऊया. मी ना सोडणार नाही या तिघांना पण. म्हणजे काय करणार आहेस तू? माहित नाही. मला काय वाटतं माहितीये का, आपण ना
आपण जरा आपला अप्रोच बदलायला हवा. म्हणजे आपण काय करतो, आपण त्या तिघांना त्रास द्यायला जातो, पण आता डॅड त्यांच्या इतके प्रेमात आहेत, इतके इन्फ्लुएन्स खाली आहेत त्यांच्या, की डॅडला आपलं कधीच काहीच पटणार नाही. डॅड त्यांच्याच बाजूने उभे राहणार. सो आपण काहीतरी असं करायला हवं ज्याने डॅडना धक्का बसेल, तरच डॅडवर त्याचा इम्पॅक्ट होईल. कळतंय का? बरोबर बोलतोयस तू. सत्य आहे. हा मी घेतो. हॅलो. नमस्कार, मी हवालदार भोसले बोलतोय आनंदनगर पोलीस स्टेशन मधून. हा बोला ना. साहेब, आज आम्ही तुमच्या पिस्तुलाचं इन्स्पेक्शन करायला येणार आहोत, ते सांगायला फोन केला होता. हॅलो साहेब, येऊ ना? हो या ना.